लिए माझी मट स्टॉल हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर यस, आता उठले मी 7 वाजता. मला जॉबवर जायचं आहे, टिफिन बनवायचं आहे. तर आज टिफिनला बनवणार आहे पत्ता कोबीची भाजी, चपाती आणि दही आहे बनवलेलं. सो ते पण आणि दही खूप भारी बनलेलं आहे. आणि हे माझे 2 पिंपल बघा कसे आले. चहा सोडलाय तर आता पिंपल आले. काय सांगू काय होते काय नाही. तर यस, आता पटापट मी स्वयंपाक बनवते. ब्रश वगैरे करून घेतलं, स्वयंपाक करते, मग आवरून पटकन ऑफिसला निघते. तर आज बऱ्याच दिवसानंतर मी सकाळी व्लॉग शूट करते आहे. काय माहिती कसं काय लवकर उठले म्हणून, नाहीतर मी 7:30 पावणे 8ला उठते, मग टिफिन बनवते, मग ऑफिसला जाते असं होतं. तर आज मी लवकर उठले 7 वाजता शूट करायचे म्हणून. सो यस, फायनली उठले मी लवकर. आता उद्यापासून परत आणखी लवकर उठेल. एक्सरसाइज, मेडिटेशन, बुक रीड करणं या माझ्या जे मला आवडत्या गोष्टी आहेत त्या पण करेल. सो चला मग पटकन आता स्वयंपाक करून घेऊ आणि मग नंतर आवरून ऑफिसला निघू. घेते हातात नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. सारी असुरी तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे द हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content घे. Vibe insane, रात्री edits करते मग vlog final. कधी solo trip, कधी भाजीवाला angles viral. Sponsor येतात पण ती म्हणते plain. माया ही simple girl, just love not fame. Dumbu dumbu, तिचा राहा swag. Few loads मध्ये दिसतो जगाचा मान. Dumbu dumbu, सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. सारी असो हुरी तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स किचन वाइब इनसेन. दंबू दंबू आमची ऋतुजा. झालं माझं सर्व आवरून. खूप उशीर झालाय, 8:30 झाले. आज तोंडाला काहीच लावणार नाहीये कारण उशीर खूप झालाय. डोकं पण विचारायचं होतं पटकन गडबड. तर आवरलं माझं सर्व, आता निघते मी.
important stall one. Stall, whatever it is. पूर्ण कव्हर करायचं. चला निघते मी, ऑफिसवरून आल्यावर तुम्हाला भेटते. बाय. सो आता झालाय ऑफिसमधला लंच ब्रेक. लंच करून घेते. कोबीची भाजी, दही, आणि दही खूप भारी झालं होतं आजचं. भाजी माहित नाही कशी झाली, मी मीठ आणि हे इग्नोर करा. मी इथं असं काय माहिती काय. छान झालं. तर मंडळी आले मी घरी जॉबवरून आणि मस्त गेला आजचा दिवस. खूप छान वाटलं. आता दूध गरम करायला ठेवलंय, चहासाठी नाही, दही लावण्यासाठी गरम करून. आणि आजचं दही एवढं भारी झालं होतं ना, एकदम असं घट्ट घट्ट झालं होतं. आणि मी त्याच्यात पाणी काहीच टाकलं नव्हतं दुधामध्ये, त्याच्यामुळे एवढं गोड पण लागत होतं, आंबट पण झालं नव्हतं. म्हणून मग आता मस्त दररोज दुपारी दही खायची सवय लावायची आहे. सवय नाही, मला आवडतं असं. पण चहा बंद करायचा आहे, मग चहाच्या ऐवजी दही खायचं. दही कधी ताक कधी लस्सी असं मी करू शकते. सो दूध गरम होतंय. किचन ओटा मी सकाळीच क्लीन करून गेले होते, त्याच्यामुळे मला छान वाटतंय. त्याच्यामुळे माझी सकाळी गडबड झाली होती खूप. तर आता फ्रेश होते. भांडे पण घासायचे, भांडे तसेच ठेवले होते कारण तेवढा वेळ नव्हता मला. तर सो आता पटकन मी भांडे घासून घेते, मग फ्रेश होते आणि मग देवाला दिवा लावते. सो चला मग तुम्ही बघत राहा आजचा दिवस कसा होता. चलो. सो गाईज झाले माझे भांडे वगैरे घासून. आणि मी रेकॉर्ड काही केलं नाही कारण मावशीचा कॉल आला. आणि मावशीचा कॉल म्हणजे मम्मीच्या वरचं मावशी बोलते, तुम्हाला पण माहिती. 1 तास कंटिन्यू बोलणं चालूच होतं. तर आता मी पटकन फ्रेश होते आणि फ्रेश होऊन आता मला जायचं आहे बाहेर. कारण तुम्हाला तर मी सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये की रूमला होणार आहे कलर. आणि त्यासाठी मला अगोदर जे कपड्यांचे हँगर वगैरे असतात ते लावून घ्यायचे आहेत. आणि हँगर माझ्याकडे नाही आहेत. मी का घेतले नाहीत हे पण मला नाही माहीत. सो मला ते आणायला जायचं आहे. आणि ड्रिल मशीन आणलेली आहे मी त्यांच्याकडून. सो ते सर्व मी ड्रिल मारून घेणार आहे आज, ते हँगर वगैरे आणून. त्याच्यामुळेच म्हणलं आजच जाऊन घेऊन येऊ. परत ते ड्रिल मशीन जर द्यावे लागले तर परत प्रॉब्लेम होईल. सो चला पटकन फ्रेश हो आणि बाहेर जाऊ. आणि येताना बाहेरूनच काहीतरी खाऊन येईल. आता माझी काही कॅपॅसिटी नाही आहे काही बनवायची. सो चलो चलते हे. सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असं हुडी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू फिल्टर्स नको रे. सो चला आता बाहेर जाऊ. बाहेरचं बघू काय 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 खाता येईल काय नाही वगैरे. आणि मग नंतर घरी येऊ. चलो बाय. सो मला तर काही हँगर भेटलंच नाही कुठं. मी 2-3 दुकानं शोधले पण हँगर काही भेटलंच नाही. तर आता फायनली भूक लागली मला. म्हणून हे एक हॉटेल मिसळवाला म्हणून दिसलं. इथे लिहिलं होतं सुप्रसिद्ध मिसळ वगैरे. पण मला मिसळ नाही खायची, पाव नाही खायचा. त्याच्यामुळे मी मटकी भेळ आणि म्हणलं गुळाचा शिरा ट्राय करू. तर आता तेच घेतलंय. बघू कसा येतो. एक्सायटेड. केली आहे माझी मटकी भेळ. खूप छान दिसते दिसायला. तर गुळाचा शिरा पण आलेला आहे. सो गाईज आले मी घरी. आणि हे स्टँड शोधता शोधता मी किती लांब गेले, भेटतच नव्हते. शेवटी भेटले मग एका दुकानात. खिळे पण घेऊन आले आता याला. आणि हो, उद्यापासूनच कलरचं काम चालू होणार आहे. सुपर एक्सायटेड आहे मी तर फायनली हे भेटले. आता मी याला ड्रिल करून घेते. शूट काय करत नाही आता मी कारण चार्जिंग नाही आहे. परत मला एडिटिंग करायला चार्जिंग लागेल. सो चला आजच्या ब्लॉग पुरते एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.